आता शरद पवारांनी दौरा सुरू केलेला आहे. शरद पवारांना साथ देणार की अजित पवारांना? साहेब आमच्या गावचे जाव आहेत. आम्हाला काय एवढं जनरल नॉलेज नाही साहेबांना. पहिल्या वेळेस ताईला दिलं तर आता दादांना बरं का म्हातारे तेवढं आम्ही कुठे जात नाही. दादा विचार सोडून पलीकडे गेल्यात. दादांना साथ देणार का साहेबांना? कुणाला देवर एक जणाला काय तर साहेबांना साहेबांना तुतारीच. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी बाजी मारल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा बारामती विधानसभेसाठी कंबर कसलेली आहे. मी आता आहे बारामती तालुक्यातल्या सोमेश्वर नगर भागात. नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, नागरिक कुणाला साथ देणार हे आपण जाणून घेऊयात. आता शरद पवारांनी दौरा सुरू केलेला आहे. शरद पवारांना साथ देणार की अजित पवारांना? नाही सांगतायत. काय सांगतायत? पण कोण येईल असं निवडून वाटतं तुम्हाला? मंडळी आम्हाला काय एवढं जनरल नॉलेज नाही. ती आता कोण म्हणजे कार्यकर्ते त्यांना हे करा त्यांच्याशी कोण. गाव कुठलं तुमचं? इथलंच आहे आम्ही. कुठं काम करता? सोमेश कारखान्यातले कामगार आहेत, त्याच्यामुळे हे काय बोलायला तयार नाहीत. आणखी काही नागरिक आहेत आपल्याकडे. बाबा गाव कुठलं? सोमेश्वर नगर. आता साहेबांना साथ देणार का दादांना साथ देणार? साहेबांना. का बरं साहेबांना? साहेबांचा तर पहिल्यापासून इथं वागणूक साहेबापासून सगळे झाले की आता ही बर मग साहेबापासून झाल्यावर कुणाला साथ द्यायची मग दुसऱ्याला देऊन चालेल का? बर. बाबा गाव कुठलं? गाव हीच आहे की हीच आहे होय. साहेबांना साथ देणार का दादांना? साहेबांना देऊ. साहेबांना होय. का बरं साहेबांना? साहेबांना का? काय साहेबांना साहेबांना साथ का देणार, दादांना का देणार नाही? देऊ कोणाला विचारा. बरं चला देऊ कोणालाही असं नागरिक जे आहेत ते म्हणतायत. आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर सोमेश्वर नगर या भागामध्ये जे आहेत ते या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी नागरिक देखील आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादांना साथ देणार का साहेबांना? दादांना. तुम्ही? का बरं दादांना? चांगले दादा चांगले. बर. आता दादांना पहिल्या वेळेस ताईला दिलं तर आता दादांना. दोन्ही माणसं आपली चांगली आहेत. कुणाला देणार? हा दादांना साथ देणार का साहेबांना? कुणाला देवर एक जणाला काय तर एक जणालाच द्यायची, पण त्यातल्या कुणाला देणार? बस देव साहेबांना आता. साहेबांना साथ देऊ. का बरं साहेब? काय आता असेल तसं असेल. तर अन्य काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आपल्याला बोलता येत नाही, ठीक आहे. अन्य काही या ठिकाणी जे आहेत ते नागरिक बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर मिश्र आणि संमिश्र प्रश्न बारामती तालुक्यातल्या अनेक नागरिकांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला सुप्रिया सुळेंना मतदान करायचं आणि विधानसभेला अजित पवारांना उमेदवार जे आहे ते मतदान करायचं. बाबा काय चहा घेताय का? कुठलं गाव? वानेवाडी. वाणीवाडी वे. साहेबांना मतदान करायचं का आता दादांना साथ द्यायची? कुणाला द्यायची? कोणाला? साहेबांना. साहेबांना द्यायची. का बरं साहेबांना? मग आता जे सहकार्य करते आम्हाला म्हणल्यावर काय कुणाला साथ द्यायची? ही एकच मत आहे. एकच मत म्हणजे साहेबांना. अन्य काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत. बाबा गाव कुठलं? तुम्ही नाही सांगत का बरं? सांगत नाही. अहो गाव कुठलं सांगतो विचार? सस्तेवाडी वे. काय चित्र दिसतंय विधानसभेचं आता? कोण निवडून येईल असं वाटतं? साहेबांचाच उमेदवार निवडून येईल. ठीक आहे. अन्य काही नागरिक आहेत, आपण बातचीत करूयात. गाव कुठलं दादा? सोमेश्वर. दादांना साथ देणार का साहेबांना साथ देणार? साहेबांच्याच साहेबांच्या. हो साहेबांना. का बरं? विचार लोकशाही वाचवण्यासाठी विचारांच्या सोबत राहायला पाहिजे. आता गरज आहे. आताच्या कंडिशन दादांसोबत विचार नाही? कुठे विचार? दादा विचार सोडून पलीकडे गेल्यात. होते ना दादा इथं बारामती तालुक्याला दादांचीच गरज होती, पण विचार सोडला तिथं संपला विषय. म्हणजे आता जो उमेदवार साहेब देतील त्याचं तुम्ही मतदान करणार? हो हो बरोबर म्हणजे सर अजित पवारांनी जी भूमिका घेतली ती तुम्हाला पटली नाही? नाही पटली. अन्य काही नागरिक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. तरुण मुलं आहेत, काहीतरी नाही बोलत नाही. गाव कुठलं? मगरवाडी. बोलण्यासारखं काही ठेवलंच नाही ना. इकडून ओढ्या तिकडून ओढ्या, जे ते आपापल्या घरचे बघेल. सामान्य जनते कोण बघायचं? मग साहेब बी बघत नाही. अहो, तुम्ही सांगा बारामती दूध संस्था किती आहे? आपल्या बारामती दूध उत्पादक संस्था किती येतं? 20 रुपयाने दूध जाते. आणि ह्या माड्या मानतात जो दूध विकत घेतोय तो. असं कुठं चालतं का? लक्ष द्यायला पाहिजे ना सामान्य जनतेवर. आता मग तुम्ही आता शरद पवार दौरा करतायत विधानसभा मतदारसंघाचा. मागच्या वेळेस दौरा केला, ते म्हणतात मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या आता सुधारू. नरड्याला आले. अगोदर का नाही केलं? तुमची साथ कोणालाच नाही.
नाही सात कोणालाच नाही. जो शेतकऱ्यांसोबत असेल आमच्या त्याला. हे तर काय कार्यकर्ते यांनी तर बिल्लाच लावले, त्याच्यामुळे यांना विचारण्यात काय हेच नाही. आपण आणखी काही वयोवृद्ध लोक आहेत तिकडे जाऊयात, त्यांना विचारूयात नेमकी त्यांची साथ कुणाला, काय त्यांच्या भावना आहेत. बाबा काय कसं आहे पाऊस पाणी? आम्हाला काय कळतं पाऊस नाही. नाही होय. गाव कुठलं? गाव आमचं हीच आहे. हीच आहे होय. निवडणुका आल्यात थोड्या पुढच्या काय आम्हाला मरतोय का जगतोय आम्ही उद्याचं काय सांगता येते. गाडीचं घड्याळ नाही आता, अटॅक येतोय काय येतोय लोकांना, काय करे. तरुण पिढीला इतर आमच्यासारख्याला विचारू नका आता. तुम्हाला नाही विचारायचं. नाही विचारायचं. बरं ठीक आहे. आता साहेबांना साथ देणार का दादांना साथ देणार? साहेबांना. साहेब आमच्या गावचे जाव आहेत. हा 14 गाडीचे. हो बांधाला बांधे. एक नंबरनी सुपडा जायला आम्ही मत केले, कोणी नाही. हे साहेबाला काही बोलून काही करायचं नसतं. साहेबाचे जेव्हा मोठा झालून त्याच्यावर काय अपमान करायचा आमची अवलाद नाही. ही माझी अख्खी गँकी ना मलिदा खाणारी तुतारीच पवार साहेब बिगार पुन्हा बर का म्हातारा येतो आम्ही कुठे जात नाही. आणि काय सांगू. बाबा कुणाला साथ देणार, दादाला का साहेबांना? तुतारी साहेबांना. तर होते सोमेश्वर नगर मधली लोक जे आहेत ते शरद पवारांना आज देखील सोडायला तयार नाहीत. जरी अजित पवार भाजप सोबत सत्तेमध्ये गेले असले तरी इथली जी लोक आहेत ती मात्र शरद पवारांसोबत असल्याचं यांच्या बोलण्यातून दिसतंय. आणि त्याच्यामुळे आता आगामी निवडणुकीत शरद पवार कुणाला उमेदवारी देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, सोमेश्वर, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.